हा एक जुना व्हिडिओ सापडलाय बघा 2013चा। नरेंद्र मोदी को आप सक्षम मानते हैं? ऐसा उल्लू जिसको कि न इतिहास पता है, न अर्थशास्त्र पता है, न कानून पता है, न संविधान पता है। हम माफ कीजिए, इनका हम किसी तरह के मुकाबला नहीं कर सकते हैं कि ऐसा बड़ा मूर्ख कांग्रेस में पूरे देखिए 8,000 लोग बैठे हैं यहाँ, उनमें से एक भी इतना अनपढ़ नहीं है जितना कि ये मोदी है। आता हे मणिशंकर अय्यर काँग्रेसचे नेते होते। हे त्यावेळेस जे म्हणाले तेव्हा जर का आपण ऐकलं असतं तर कदाचित आज ही वेळ आपल्या कुणावरतीच आली नसती। म्हणजे बघा ना, पेपर लीक होतोय आणि पेपर लीक झाल्यानंतर आता त्यांनी काय ठरवलंय तर वायुसेना जी आहे त्याची मदत घेतली जाणार हे पेपर होण्यासाठी। पुलवामा अटॅक ज्यावेळेस झाला त्यावेळेस सैन्यानं एअरलिफ्ट करण्यासाठी विमानं मागितली होती, ती आपण पुरवू नाही शकलो आणि नीटचे पेपर होण्यासाठी आता वायुसेनेची विमानं आपण पुरवणार आहे। रडारचा किस्सा सगळ्यांना माहिती असेल। ढग आहेत म्हणून रडार जे आहे, रडारला चुकून आपले विमान जे आहेत ते फायदा घेऊ शकतात असं सुद्धा एकदा माननीय महोदय म्हटलेले आहेत। गटारामधून गॅस काढण्याविषयी तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे। म्हणजे अशा एक से बढ़कर एक कल्पना त्यांनी सांगितलेल्या आहेत आणि या ठिकाणी आग लागलेली असताना देशामध्ये परिस्थिती बिलकुल वाईट असताना हे काय करत होते, हे तिथं इटलीमध्ये होते। जर का पंडित जवाहरलाल नेहरू यांचे एडविना माउंटबॅटन यांच्यासोबतचे फोटो मॉर्फ करून किंवा घेऊन त्यांना बदनाम केलं जातं, तर यांचे मेलोनी यांच्यासोबतचे फोटो अगदी तशाच पद्धतीचे घेऊन काय करायला हवं, असा हा सगळा विषय आहे। तेव्हा ऐकायला पाहिजे होतं। मणिशंकर अय्यर यांनी सांगितलेलं होतं, मनमोहन सिंग यांनी सुद्धा सांगितलेलं होतं आणि यांनी भ्रष्टाचार म्हणून जे काही रान उठवलेलं होतं ना, यांच्या 12 वर्षाच्या काळामध्ये ते सगळेच्या सगळे नेते जे आहेत हे निर्दोष मुक्त झालेले आहेत। हेही महत्त्वाचं आहे, हे तुम्ही समजून घ्यायला हवं। त्याच्यामुळं आपण आपल्या हाताने आपल्यासाठी खड्डा खणलेला आहे आणि या खड्ड्यामध्ये आपल्याला जावं लागणार आहे।